मला खूप जणांनी म्हटलं आहे, की प्रेग्नन्सीमध्ये दारामध्ये बसल्याने बाळाचं डोकं मोठं होते, असं होतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला काही माहीत नाही, कारण की मला भरपूर जणांनी टोकलं आहे. आणि हो, आता 7th मंथ सुरू झालेलं आहे, तर मला ना खूप बॉडीमध्ये चेंजेस आलेले आहेत. माझे पाय दुखतात किंवा मला टायर्डनेस होतो, म्हणून आज दिवसभर काही रेकॉर्ड केलं नाही. हा व्हिडिओ कालचा आहे. मी संध्याकाळी बाजारात वगैरे गेली होती. काल सायंकाळचा बाजार होता. त्यानंतर घरी आली, स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं. आणखी सकाळसाठी दही लावून घेतलं, कारण की मेथीचे पराठे बनवणार होते आणि तुम्ही बघू शकता किती छान दही लागलं. त्यानंतर काल आणलेले फ्रुट्स वगैरे ठेवलेच नव्हते, ते छान ठेवून दिले आणि सकाळी उठल्यापासून टायर्डनेस वाटत होती म्हणून एक संत्राच खाऊन घेतला, नाश्ता काही बनवला नाही. असं त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली आणि स्वयंपाकामध्ये डाळ पालक बनवायला घेतली आणि डाळ पालक मी आज थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली. त्यामुळे मी जेवढी पालक घेतली तेवढी मेथी पण घेतली, पण इकडे माझी गॅसच गेली होती. त्यानंतर गॅस वगैरे आणली आणि स्वयंपाक करायला घेतला. जेवढी पालक घेतली तेवढी डाळ पण घेतली आणि तेवढीच मेथी पण घेतली आणि त्यात थोडं टमाटर, मिरची टाकून छान असा कुकर लावून घेतला. खूप छान असा कुकर शिजवून दिला आणि त्यानंतर जशी आपण भाजी फोडणी देतो त्याच प्रकारे भाजी फोडणी द्यायची. मला 7 मंथ सुरू झाल्यापासून माझ्या खूप पोटामध्ये टायर्डनेस वाटतो. यासाठी मला काही सोल्युशन सांगा, कारण की मला ना उठल्यावर बसणं होत नाही आणि बसल्यावर उठणं होत नाही. यासाठी पण मला काही समजत नाही काय करावं काय नाही. त्यानंतर मग मी भाजीचं वगैरे निवडून घेतलं. आणखी बाहेर एवढा छान वातावरण होतं, जसं का खूप पाऊस येणार, पण काही पाऊस आलेला नाही. त्यानंतर मग शेंगा वगैरे मोडून ठेवल्या काल आणलेल्या, जेणेकरून मग सकाळच्या भाजीला लवकर हे होतात. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यावर काही सोल्युशन, कारण की मी खूप त्रासून गेले. जे आपण 7th मंथ सुरू झालेलं आहे, उठता बसता येत नाही मला. आता भेटूया पुढल्या व्लॉगला. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.